भारताला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्षे पूर्ण झाले. भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत आणि या वाटचालीकडे करत असता देशाच्या पंतप्रधानांनी देशातील अनेक राज्यांना असे आदेश दिलेले आहेत की ज्यांना उद्योग कर्ज पाहिजे असेल, नोकऱ्या अंमलबजावणी असेल किंवा घर असेल, या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला आदेश देऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला वाटतंय या महाराष्ट्रातच काय घोडं मांडलंय कुणाला ठाऊक. आणि महाराष्ट्रातलं सांगली जिल्हा हा एकदम जातीवादी आणि एक वेगळ्या नजरेनं बघण्याचा प्रसंग या ठिकाणी झाला आहे. भटकी, मागासवर्गीय आणि ओबीसी याकडे एक वेगळ्या नजरेनं बघून इथं डावललं जातंय. विनाकारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची कागदं करून ती अंमलात आणली जातात आणि त्याचा त्रास आम्हाला दिला जातो. त्यामुळे आज गेल्या काही काळात म्हणजे 2015-16ला आमच्या इथं एक मागासवर्गीय इंदिरानगर म्हणून झोपडपट्टी स्थापन केली होती. ती झोपडपट्टी स्थापन केली असता त्या ठिकाणाला दलित महासंघाने गेल्या वेळी सुद्धा आंदोलन करून त्यांना घरपट्टी, 7-12, लाईट, पाणी अशा सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी आंदोलन करून ते अंमलात आणलं होतं. पण त्यावेळी काही शाण्या महाशयांनी, राजकीय महाशयांनी हे त्यांची जी घरपट्टी आहे ती अस्तित्वात न आणता ती राखून ठेवली गेली आणि पुन्हा या घरपट्टीचा विषय काढून ही सासगावला जी MIDC झाली गेली, हे MIDCला ही जागा चांगली आहे आणि ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणाला पुन्हा ही घरं उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान केलेलं आहे. आणि त्याची बंदूक ही संबंधित जे नगर परिषदचे नवीन मुख्य अधिकारी जे अतिशयाने आहेत, त्यांना कायद्याचा अभ्यास नाही किंवा ज्या पदावर आपण बसलो याचा सुद्धा अभ्यास नाही, त्यांनी न काही कोणत्याही पद्धतीचा विचार करता या लोकांना नोटीस दाखल केलेले आहेत, नोटीस दिलेले आहेत. त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की 7 दिवसात ही घरं खाली करून आम्हाला देण्यात यावी. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणाला मुख्य अधिकारी साहेबांना एक इशारा देण्यात आला होतो. त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणाला उंट मोर्चा काढला होता. स्थानिक प्रशासन कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता उंटावरून शाळा राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा उंट मुख्य अधिकारी साहेबांना दाखवायला होतो. पण त्यांचं नशीब चांगलं आहे, त्या DPTCच्या मीटिंगला गेले. आज आम्ही तहसीलदार साहेब मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. येत्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणाला अंमलबजावणी होऊन ही घरं आम्हाला मिळतील अशी आश्वासनं दिलेली आहे. येत्या काळात जर तिने आम्हाला ही घरं आमच्या ताब्यात देऊन आमची जी कागदोपत्री पूर्तता न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं असा इशारा दिलेला आहे की आम्हाला तासगावच नव्हे तर जिल्ह्यात मुख्य अधिकारी साहेब कुठं दिसतील तिथं दलित महासंघाच्या पदाधिकारी मुख्य अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा लावतील असा इशारा मी देतो.